लेक्चरला आपण डिस्कस करत होतो केमिकल प्रॉपर्टीज. कशाची केमिकल प्रॉपर्टीज डिस्कस करत होतो तर इथरची केमिकल प्रॉपर्टीज डिस्कस करत होतो. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर मध्ये लास्ट आपण बघितलंय पेरॉक्साइड, फॉर्मेशन ऑफ इथर पेरॉक्साइड्स, फॉर्मेशन ऑफ अल्किल क्लोराइड्स फ्रॉम व्हॉट इथर्स आणि ऍक्शन ऑफ कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड HX बघितलंय. ओके, आपण ऍक्शन ऑफ HX बघत होतो इथर्स वरती. ऍक्शन ऑफ HX on ethers. HX मध्ये reactivity HI is highly reactive than HBr and HBr is highly reactive than HCl. HCl हा जो हायड्रोजन ऍसिड आहे, हायड्रोजन हॅलाइड आहे, ह्याची रिएक्टिव्हिटी खूप कमी आहे, त्यामुळे HCl हा इथर्स बरोबर रिएक्ट होत नाही. HI आणि HBr रिएक्ट होतात, पण मोस्ट ऑफ द टाइम मोस्ट हायली रिएक्टिव्ह HI असतो, म्हणून मोस्ट ऑफ द रिएक्शन्स आपण हायड्रोजन आयोडाइड बरोबरच काय करतो तर घडवतो. तर लास्ट लेक्चरला आपण ऍक्शन ऑफ HX मधला ऍक्शन ऑफ कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड HX ऑन इथर्स बघितलं. आता आपण सेकंड पॉइंट बघूया. ऍक्शन ऑफ हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड HX. हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड HX. ऍक्च्युअली तुमच्या टेक्स्टबुक मध्ये असं दिलंय की हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड HX म्हणजे तुम्ही हायड्रोजन हॅलाइड आहे तो काय घ्यायचा, एक्सेस मध्ये घ्यायचा. मग आपण काय लिहितो, व्हेन ether is treated with hot and concentrated HX. When ether is treated with hot and concentrated HX, excess, hot and concentrated HX, hot and excess of layer, excess of hot and concentrated HX at 373 Kelvin. At 373 Kelvin, it gives what? It gives alkyl halides. It gives what? Alkyl halide. बघा, कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड HX ला एक आपल्याला अल्किल हॅलाइड मिळत होता आणि एक आपल्याला अल्कोहोल मिळत होता. पण जर आपण इथरला ट्रीट केलं विथ एक्सेस ऑफ हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड HX, विथ एक्सेस ऑफ हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड HX ऍट 373 केल्विन, आपल्याला काय मिळणार तर अल्किल हॅलाइड मिळणार. काय मिळणार? अल्किल हॅलाइड मिळणार. आता याची रिएक्शन काय असणार आहे बघा अल्किल हॅलाइडची. हे बघा, हा इथर आहे, सिंपल इथर असू दे किंवा मिक्स्ड इथर असू दे. हा इथर सिंपल इथर कन्सिडर करा. ह्या सिंपल इथरला कोणाबरोबर रिएक्ट करतो, HX. पण हा HX कसा आहे, एक्सेस ऑफ HX विच इज हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड. हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड का तर आपण हीट केलंय ह्याला 373 केल्विनला. ह्याला हीट केलंय आपण किती केल्विनला तर 373 केल्विनला हीट केलंय. तर इथं काय होतं बघा, एक्सेस ऑफ HX जेव्हा मी म्हणते तर मी तर 2 टाइम्स HX घेते. एक्सेस ऑफ HX जेव्हा मी म्हणते तर 2 टाइम्स HX घेते. इथं हे 2 हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन, 2 हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन काय फॉर्म करतात तर बाय प्रोडक्ट फॉर्म करतात H2O. बघा, सिंपल इथर असू दे, सिंपल इथर असला तर काय होणार आहे, दोन्ही अल्किल ग्रुप सेम आहेत ना, दोन्ही अल्किल ग्रुप सेम आहेत म्हणजे तुम्हाला एकच अल्किल हॅलाइड मिळेल कोणता तरी. सो ROR प्लस 2 टाइम्स HX, कारण एक्सेस ऑफ हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोजन हॅलाइड घेतला. ओके, प्लस इथं काय येणार आहे, हा R एका हॅलोजन बरोबर, दुसरा R दुसरा हॅलोजन बरोबर, दोन्ही अल्किल ग्रुप सेम आहेत, मला 2 टाइम्स R'(X) मिळेल म्हणजे मला काय मिळेल तर अल्किल हॅलाइड मिळेल. काय मिळेल मला अल्किल हॅलाइड. 2 टाइम्स R'(X) म्हणजे मला काय मिळेल तर अल्किल हॅलाइड मिळेल. ह्याचे एक्झाम्पल्स बघा, CH3OCH3 प्लस 2 टाइम्स काय घेतलं HX, एक्सेस आहे हा, आणि कसं आहे हॉट अँड काय आहे कॉन्सन्ट्रेटेड आहे. हॉट अँड काय आहे कॉन्सन्ट्रेटेड आहे. ह्याला आपण हीट करतो ऍट व्हॉट केल्विन 373 केल्विन, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 100 डिग्री सेल्सिअस असतो. हा ऑक्सिजन आणि 2 हायड्रोजन बाहेर पडले तर काय बाहेर पडणार आहे H2O, वॉटर बाहेर पडणार. एक अल्किल ग्रुप, एक हॅलोजन ग्रुप, एक अल्किल ग्रुप दुसरा हॅलोजन ग्रुप म्हणजे 2 टाइम्स काय येणार आहे CH3.
HX च्या जागी तर HI घेते, हायड्रोजन आयोडाईड घेते, म्हणजे 2 टाइम्स CH3I म्हणजे काय मिळणार आहे तर मिथिल आयोडाईड. काय मिळणार आहे? मिथिल आयोडाईड. 2 टाइम्स CH3I म्हणजे आपल्याला काय मिळालं तर मिथिल आयोडाईड मिळाला. आणि एक एक्झाम्पल घेते, C2H5-O परत C2H5 प्लस 2 टाइम्स HI म्हणजे हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड एक्सेस ऑफ हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड HI घेतला ॲट व्हॉट केल्विन? ॲट 373 केल्विन. तर इथं काय मिळणार आहे? 2 टाइम्स C2H5I प्लस H2O म्हणजे इथं काय मिळणार तर इथिल आयोडाईड. काय मिळणार? इथिल आयोडाईड. नेक्स्ट बघा इथं मिक्स्ड इथर घेते. कोणता इथर घेते? मिक्स्ड इथर घेते. R-O-R-O-R म्हणजे दुसरा अल्किल ग्रुप आहे. इथं काय घेतला? HX घेतला. एक्सेस ऑफ HX जो कसा आहे हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड आहे. आणि हॉट का आहे तर ह्याला हीट केलंय ॲट 373 केल्विन. तर आपल्याला 1R 1X बरोबर, इथं 2 टाइम्स HX घेते, 1R 1X बरोबर, परत दुसरा R-X बरोबर, इथं R-X येणार, परत हायड्रोजन 2 आणि 1 ऑक्सिजन म्हणजे काय मिळणार तर H2O. काय मिळणार? H2O. So we will get a mixture of alkyl halides. Now this mixture of alkyl halide हा जो काय मिक्सचर अल्किल हॅलाइडचा मिळतो, हा आपण म्हणजे डिपेंडिंग अपॉन काय करू शकतो, बॉइलिंग पॉइंट सेपरेट करू शकतो. डिपेंडिंग अपॉन बॉइलिंग पॉइंट आपण त्याला काय करू शकतो तर सेपरेट करू शकतो. डिपेंडिंग अपॉन बॉइलिंग पॉइंट आपण त्याला काय करू शकतो, सेपरेट करू शकतो. मग ह्याच्यासाठी एक्झाम्पल घेते. CH3O C2H5 हा कोण आहे? इथिल मिथिल इथर. याला मी ट्रीट केलं कोणाबरोबर? 2 टाइम्स HI. एक्सेस घेताय ना, एक्सेस. मी HI का घेते? कारण HI ची रिएक्टिव्हिटी सगळ्यात जास्त आहे, तो इझिली रिॲक्ट होतो. तो कसा आहे? हॉट अँड काय आहे तर कॉन्सन्ट्रेटेड आहे. रिएक्शन 373 केल्विनला झाली. मग CH3 1I, C2H5 1I असं म्हणजे CH3I 1, दुसरा C2H5I 1 आणि बाहेर काय पडेल H2 म्हणजे एक मिथिल आयोडाईड, दुसरा इथिल आयोडाईड आणि वॉटर मॉलिक्यूल काय होईल तर बाहेर पडेल म्हणजे 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन, 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन. नेक्स्ट C2H5O CH2 CH2 CH प्लस 2 टाइम्स HI आणि हा HI घेताना कसा घेतला? एक्सेस घेतला. आणि हा कसा आहे? हॉट अँड काय आहे? हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड आहे. काय आहे? हॉट अँड काय आहे? कॉन्सन्ट्रेटेड आहे. त्याला हीट केलं ॲट 373 केल्विन. त्याला हीट केलं 373 केल्विन. तर आपल्याला मिळणार काय? C2H5I प्लस CH3 CH2 CH2I प्लस H2 म्हणजे एक इथिल आयोडाईड, एक N प्रोपिल आयोडाईड असं मिळणार. समजतंय का? बघा, ऍक्शन ऑफ हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड HX. पण परत ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी जर म्हटली तर HI हा सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह आहे, त्यामुळे मोस्ट ऑफ द रिएक्शन्स आपण कशाबरोबर करतो? HI बरोबर कॅरी आउट करतो. आणि HCl तर रिएक्टिव्ह नाहीये, त्यामुळे HCl अल्किल क्लोराइड्स हा इथर पासून अल्किल क्लोराइड्स आपण ऑब्टेन करू शकत नाही. मग आपण फॉस्फरस क्लोराइड पेंटाक्लोराइड वापरला. काय वापरलं? फॉस्फरस पेंटाक्लोराइड वापरलं त्या रिएक्शन साठी. मग जेव्हा सिंपल इथर असू दे किंवा मिक्स्ड इथर असू दे त्याला आपण हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड HX हायड्रोजन हॅलाइड एक्सेस म्हणून ट्वाइस लिहिले त्याबरोबर रिॲक्ट करतो. तर आपल्याला एक तर सिंपल इथर असेल तर
आणि जर मिक्स्ड असेल इथर असेल तर मिक्सचर ऑफ अल्किल हॅलाइड मिळेल. सिंपल इथर असेल तर अल्किल हॅलाइड मिळेल आणि मिक्स्ड इथर असेल तर मिक्सचर ऑफ काय मिळेल अल्किल हॅलाइड. मोस्टली आपण सगळ्या रिएक्शन्स कोणाबरोबर करतो तर अल्किल आयोडाइड्स बरोबर करतो. मोस्टली आपण सगळ्या रिएक्शन कोणाबरोबर करतो तर अल्किल आयोडाइड्स बरोबर करतो. कोणाबरोबर करतो अल्किल आयोडाइड्स बरोबर करतो. कोणाबरोबर करतो अल्किल आयोडाइड्स बरोबर काय करतो तर कॅरी आउट करतो. हे समजलं का बघा. ऍक्शन ऑफ हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड HX हा पार्ट समजला का बघा. नेक्स्ट आपण हायड्रोलायसिस करायचंय. ऍसिडिक हायड्रोलायसिस. नेक्स्ट आपण काय करायचंय तर ऍसिड हायड्रोलायसिस करायचंय. काय करायचंय ऍसिड हायड्रोलायसिस करायचंय. हा पॉइंट समजला का पहिला सांगा. ओके. नेक्स्ट बघा ऍसिड हायड्रोलायसिस. नेक्स्ट रिएक्शन कोणती आहे तर ऍसिड हायड्रोलायसिस ऑफ इथर. व्हॉट ऍसिड हायड्रोलायसिस ऑफ इथर. आता ऍसिड हायड्रोलायसिस ऑफ इथर म्हणजे काय बघा. ही कसली रिएक्शन आहे मला ते थर्ड टाइप ऑफ रिएक्शन असेल. फोर्थ आहे ऍसिड हायड्रोलायसिस. फोर्थ टाइप ऑफ रिएक्शन आहे ऍसिड हायड्रोलायसिस ऑफ इथर. नाउ व्हॉट इज ऍसिड हायड्रोलायसिस ऑफ इथर बघा. when ether undergoes hydrolysis, in presence of dilute H2SO4, in presence of what dilute H2SO4, it gives अल्कोहोल. तो काय देतो तर डायल्यूट काय देतो तर अल्कोहोल. सॉरी इट गिव्स अल्कोहोल. पण कोण रिएक्ट करतो तर डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. हियर डायल्यूट H2SO4 act as a catalyst. इथे डायल्यूट H2SO4 काय म्हणून ऍक्ट करतो तर it act as a catalyst to speed up the reaction. It act as a catalyst to speed up the reaction. काय म्हणते बघा. when ether undergoes hydrolysis in presence of dilute H2SO4, it gives alcohol. Dilute H2SO4 act as a catalyst to speed up the reaction. Now how this particular reaction takes place? See, ही reaction कशी होते बघा. एकच मिनिट. पहिला सिंपल इथर साठी घेते. पहिला कशासाठी घेते तर सिंपल इथर साठी घेते. सिंपल इथर ROR. हायड्रोलायसिस म्हणजे ऍडिशन ऑफ वॉटर H प्लस आणि काय OH काय असतो मायनस. ऍसिड हायड्रोलायसिस होतोय म्हणजे कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होतोय डायल्यूट H2SO4 च्या प्रेझेन्स मध्ये होतोय. ह्याला आपण हीट करतो. ह्याला आपण काय करतो हीट करतो. इथे काय कन्सिडर करायचा RO मायनस आणि R काय कन्सिडर करायचा प्लस. मग प्लसला प्लस रिप्लेस होणार. प्लसला प्लस काय होणार रिप्लेस होणार. मग प्लसला प्लस जर रिप्लेस झाला तर आपल्याला काय मिळणार आहे ROH. परत काय मिळणार ROH. दोन्ही सिंपल इथर आहेत तर दोन्ही अल्कोहोल्स काय असणार आहे सेम असणार आहे. ह्याला मी लिहिताना असंही लिहिते 2 टाइम्स काय लिहिते R' काय लिहिते H, कारण दोन्ही अल्किल ग्रुप्स काय आहेत सेम आहे. सो when ether undergo hydrolysis in presence of dilute sulfuric acid, it gives alcohol. Here dilute sulfuric acid act as a catalyst. काय ऍक्ट करतो कॅटलिस्ट म्हणून ऍक्ट करतो. काय करण्यासाठी टू स्पीड अप द रिएक्शन. काय करण्यासाठी टू स्पीड अप द रिएक्शन. ओके. याचं एक सिंपल बेसिकल फेनॉमेनॉन असंही म्हणू शकतो. हा बघा हा ROR आहे इथर आहे. ठीक आहे. हा मायनस आहे आणि हा प्लस आहे कन्सिडर करून. हा ह्याला जेव्हा आपण कोणाबरोबर रिएक्ट करतो सल्फ्युरिक ऍसिड बरोबर म्हणजे H प्लस OSO3 H काय असतो तर मायनस. ह्या बरोबर आपण जेव्हा काय करतो ट्रीट करतो हा मायनस असतो. तर
म्हणजे आपल्याला मिळताना काय मिळतं ROSO3H प्लस काय मिळतं ROH. हा अल्किल हायड्रोजन सल्फेट आहे. परत ह्या अल्किल हायड्रोजन सल्फेटचा आपण नेक्स्ट स्टेपला काय करतो, अल्कोहोल मिळाला अल्किल हायड्रोजन सल्फेटचा हायड्रोलायसिस करतो. म्हणजे ROSO3H चा परत आपण काय करतो हायड्रोलायसिस करतो. म्हणजे HOH चं कसं असणार आहे H प्लस आणि OH मायनस. परत हा मायनस आहे, हा इथं आला, ह्याच्या जागी हा काय झाला सबस्टिट्यूट झाला, ह्याच्या जागी हा गेला, ह्याच्या जागी हा आला. नाही तर मिळताना काय मिळणार आहे परत ROH प्लस HOSO3 काय मिळतं तर H. पहिल्या स्टेपला यूज केलेला सल्फ्युरिक ऍसिड दुसऱ्या स्टेपला रिजनरेट. पहिल्या स्टेपला यूज केलेला ऍसिड दुसऱ्या स्टेपला रिजनरेट होतो. म्हणजे इथं फक्त हा ऍक्टिव्ह बनवतो, इथरच्या ऑक्सिजनला तो काय करतो तर ऍक्टिव्ह बनवतो. का टू इन्क्रीज द स्पीड ऑफ टू इन्क्रीज द रेट ऑफ रिएक्शन. ह्याचे एक्झाम्पल्स बघूया. सिंपल इथरचे एक्झाम्पल बघूया. सिंपल इथरचे एक्झाम्पल येते बघा CH3OCH3 ओके प्लस water HO hydrolysis, but this hydrolysis takes place in presence of acid that is H2SO4, that is dilute acid, and when you heat it what happens, ह्याला माइनस कन्सिडर करा, ह्याला प्लस कन्सिडर करा, ह्याला प्लस कन्सिडर करा, ह्याला माइनस कन्सिडर करा. हा इथं शिफ्ट झाला, हा इथं काय झाला शिफ्ट झाला. असं जरी कन्सिडर केला तर CH3OH आणि CH3OH असे 2 टाइम्स आपल्याला काय मिळतो CH3OH. म्हणजे काय मिळाला तर मिथिल अल्कोहोल. काय मिळाला तुम्हाला मिथिल अल्कोहोल मिळाला. परत C2H5O परत C2H5 ह्याला ट्रीट आपण कशा बरोबर करतो ऍसिड बरोबर. H प्लस आणि OH काय असतो मायनस, हा O मायनस आणि हा काय आहे प्लस. आता हा डायल्यूट H2SO4 बरोबर ट्रीट केलं, हीट केलं, म्हणजे मिळताना काय मिळणार आहे C2H5OH. पण हा C2H5 टाइम्स किती टाइम येणार आहे 2 टाइम्स. कारण C2H5OH हा आणि परत C2H5OH असं 2 टाइम्स. म्हणजे हा काय मिळाला आपल्याला इथिल अल्कोहोल. काय मिळाला इथिल अल्कोहोल मिळाला. समजतंय का बघा. When ether undergo hydrolysis in presence of dilute sulfuric acid, it gives what? Alcohol. पण जर सिंपल इथर असेल तर तुम्हाला एकच अल्कोहोल मिळतो. पण जर मिक्स्ड इथर असेल, कसला इथर असेल मिक्स्ड इथर असेल तर आपल्याला काय मिळतं मिक्सचर ऑफ अल्कोहोल. If mixed ether is treated or undergo acid hydrolysis it gives mixture of alcohol. काय देतो मिक्सचर ऑफ काय देतो अल्कोहोल. आणि हा जो मिक्सचर ऑफ अल्कोहोल आहे हा आपण काय करू शकतो सेपरेट करू शकतो. कसं हा अल्कोहोल आपण सेपरेट करू शकतो. कसं सेपरेट करू शकतो हा अल्कोहोल आपण सेपरेट करू शकतो डिपेंडिंग अपॉन देअर डिफरन्स इन बॉइलिंग पॉइंट. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करायचा, ज्याचा बॉइलिंग पॉइंट कमी आहे तो पटकन इव्हॅपोरेट होईल आणि आफ्टर सम टाइम ज्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे तो नंतर काय होईल तर इव्हॅपोरेट होईल. माहिती बघा CH3O C2H5 प्लस H-OH हा आपल्याला देताना H2SO4 कसा आहे डायल्यूट, त्याला काय केलं हीट, तर काय मिळणार आहे CH3OH प्लस C2H5OH CH3OH प्लस C2H5OH. म्हणजे आपल्याला हा मिक्सचर मिळाला. कशाचा मिक्सचर मिळाला मिथिल अल्कोहोल. कशाचा मिक्सचर मिळाला मिथिल अल्कोहोल आणि कशाचा तर इथिल अल्कोहोल. आपल्याला काय मिळाला मिक्सचर मिळाला मिथिल अल्कोहोलचा आणि इथिल अल्कोहोलचा. आणि हा जो मिक्सचर ऑफ अल्कोहोल मिळालाय हा आपण सेपरेट करू शकतो कारण ह्यांचे
बॉइलिंग पॉइंट अल्कोहोल्सचे जसा मॉलिक्युलर मास वाढतो बॉइलिंग पॉइंट काय होत जातो वाढत जातो. मग त्यामुळे बॉइलिंग पॉइंट वेगवेगळे असल्यामुळे जसा काय होतं बॉइलिंग पॉइंट वेगळा तसं डिस्टिलेशन काय करू शकतो कॅरी आउट करू शकतो. नेक्स्ट बघा C2H5O CH2 इथं काय आहे CH3 प्लस H प्लस OH काय आहे मायनस. याचं रिॲक्शन डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड बरोबर केलं आणि ह्याला हीट केलं. तर बघा C2H5OH प्लस CH3 CH2 आणि इथं काय येणार आहे OH येणार आहे. म्हणजे हा काय आहे N प्रोपिल अल्कोहोल आणि हा कोण आहे तर इथिल N प्रोपिल अल्कोहोल आणि हा कोण आहे तर इथिल अल्कोहोल. रिॲक्शन समजते का बघा रिॲक्शन समजते का बघा. मी काय सांगितले रिॲक्शन समजते का बघा. when particularly ether undergoes acid hydrolysis at a high temperature. ही रिॲक्शन हाय टेम्परेचर अँड प्रेशरला होते. प्रेशर नाही दिलं का ओके सॉरी इथं बघा at high temperature and pressure. The reaction takes place at high temperature and pressure. High temperature and pressure. High temperature and pressure. So whenever a particular reaction takes place, acid hydrolysis, when a hydrolysis takes place at a high temperature, when a hydrolysis takes place at a what high temperature, under pressure it forms what alcohol. जर सिंपल इथर असेल तर दोन्ही अल्कोहोल सेम असतात त्यामुळे आपल्याला एकच अल्कोहोल मिळेल. आणि जर काय म्हटलं जर मिक्स्ड इथर असेल कोण आहे मिक्स्ड इथर जर असेल तर आपल्याला काय मिळेल तर मिक्सचर मिळेल दोन डिफरंट अल्कोहोल्सचा. मिक्स्ड अल्कोहोल असेल तर आपल्याला मिक्सचर मिळेल दोन डिफरंट अल्कोहोल्सचा. आणि हे जे दोन डिफरंट अल्कोहोल्स आहेत हे दोन डिफरंट अल्कोहोल्स आपण कसं सेपरेट करू शकतो तर डिपेंडिंग अपॉन द डिफरन्स इन द बॉइलिंग पॉइंट बाय फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. बाय व्हॉट डिस्टिलेशन बाय फ्रॅक्शनल डिस्टिलेशन आपण काय करू शकतो तर कॅरी आउट करू शकतो. इथं जो सल्फ्युरिक ऍसिड आहे तो का करतो तर CO बॉन्ड ब्रेक करण्यासाठी मदत करतो. जो CO बॉन्ड आहे तो ब्रेक करण्यासाठी कोण हेल्प करतो तर सल्फ्युरिक ऍसिड काय करत असतो तर हेल्प करत असतो. काय करत असतो तर हेल्प करत असतो. समजतंय का बघा. ऍसिड हायड्रोलायसिस ऑफ इथर काय बघा ऍसिड हायड्रोलायसिस ऑफ इथर समजतंय का बघा. ऍसिड हायड्रोलायसिस ऑफ इथर समजतंय का बघा. ऍसिड हायड्रोलायसिस ऑफ इथर acid hydrolysis of ether. तर नेक्स्ट बघा आपण काय बघूया केमिकल ऍसिड हायड्रोलायसिस लास्ट पॉइंट बघितला. आता आपण काय बघूया केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अरोमॅटिक इथर. काय बघूया केमिकल प्रॉपर्टीज ऑफ काय बघूया तर अरोमॅटिक इथर. Chemical properties of what? Of aromatic ether. Of what? Aromatic ether. Now when we are dealing with the chemical properties of aromatic ether, तर aromatic ether मध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स होतात. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स होत नाहीत का असा प्रश्न परत येतो. परत तुम्ही न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन हॅलोजन्स मध्ये का होत नाही ह्याचा विचार करा. अल्कोहोल्स मध्ये पण मी म्हटलं की न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन फिनॉल्स मध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन्स होत नाहीत. त्याचंही रिझन आपल्याला माहिती आहे. सेम रिझन आपल्याला इथर साठी लागू होणार आहे. अरोमॅटिक इथर म्हणजे आपला हा पर्टिक्युलरली बेन्झीन रिंग आहे C6H5 आहे. इथं ऑक्सिजन जॉईन आहे आता अल्किल ग्रुप जॉईन. ओके मग मला सांगा ज्या कार्बनला ऑक्सिजन जॉईन आहे त्याला लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. आणि आपण लास्ट लेक्चरला हेही डिस्कस केलेलं होतं
की जर ऑक्सिजनला लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे तर तो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो, म्हणजे तो लेविस बेस म्हणून काय करू शकतो, ऍक्ट करू शकतो. सेम होतंय इथं बघा, हा जो लोन पेअर आहे हा कशामध्ये कन्वर्ट होतो, बॉन्ड पेअर, आणि हा जो बॉन्ड पेअर आहे कशामध्ये कन्वर्ट होतो, लोन पेअर. म्हणजे इथं परत स्ट्रक्चर इथे येणार, इथं ओ, मायनस, परत हा आहे तसा स्ट्रक्चर, हा इलेक्ट्रॉन, इथे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी वाढली. परत हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होतो, बॉन्ड पेअर मध्ये, आणि हा बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होतो, लोन पेअर. परत नेक्स्ट स्ट्रक्चर कसा फॉर्म होणार आहे, हा आहे तसा हा स्ट्रक्चर आहे बेन्झीन रिंगचा, ओ आर चार्ज काय आहे प्लस एक बॉन्ड मायनस, ठीक आहे. परत हा जो लोन पेअर आहे तो कशामध्ये कन्वर्ट होणार, बॉन्ड पेअर, आणि हा बॉन्ड पेअर आहे तो कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, तर लोन पेअर मध्ये कन्वर्ट होणार. माहिती स्ट्रक्चर एक मिनिट, सॉरी एकच मिनिट, हा एवढाच ड्रॉ करते. मला सांगा हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट झालाय, बॉन्ड पेअर, ठीक आहे, आणि हा बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट झालाय, लोन पेअर मध्ये. परत हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार, बॉन्ड पेअर मध्ये, आणि हा बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार, तर लोन पेअर मध्ये कन्वर्ट. हा स्ट्रक्चर आपल्याला मिळाला ना, इथं इथं इथं, ठीक आहे. आणि हा ओ ऑक्सिजन वरती, ह्याच्या परत लोन पेअर आला, इथं आला. काय झालं सांगा मला, इथं काय झालं बघा, टोटल रेझोनेटिंग स्ट्रक्चर 5 मिळतात. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, आणि हा पाचवा. हे जे सगळे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आहेत तुम्हाला असं दिसेल की हा बॉन्ड इथं शिफ्ट झालाय, हा बॉन्ड इथं शिफ्ट झालाय, हा बॉन्ड इथं शिफ्ट झालाय शिफ्ट. हा मग हा शिफ्टिंग काय झालंय, तर व्हॉट हॅपन्स की जो इथर असतो, इथर मधला जो ऑक्सिजन असतो, जो फिनिल ग्रुपला जॉईन असतो, तो इलेक्ट्रॉन डोनेटिंग असतो. तो काय असतो, इलेक्ट्रॉन डोनेटिंग असतो. इलेक्ट्रॉन डोनेटिंग असतो त्यामुळे इकडच्या कार्बनच्या आणि ऑक्सिजनच्या, म्हणजे फिनिल ग्रुपच्या कार्बनचा आणि ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड कॅरेक्टर येतो थ्रूआउट. थ्रूआउट काय येतो, रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये डबल बॉन्ड कॅरेक्टर येतो. मग हा सी डबल बॉन्ड, ह्याची बॉन्ड स्ट्रेंथ जास्त असते आणि बॉन्ड लेंथ कमी असते. ह्याची बॉन्ड स्ट्रेंथ जास्त असते आणि बॉन्ड लेंथ काय असते, कमी असते. सी डबल बॉन्ड ओ, हे बघा जेव्हा रेझोनन्स होतोय तर सी डबल बॉन्ड ओ, सी डबल बॉन्ड ओ, सी डबल बॉन्ड ओ क्रिएट होतोय. तर या सगळ्या केसेस मध्ये काय होते की ह्यांची बॉन्ड स्ट्रेंथ काय असते, ह्यांची बॉन्ड स्ट्रेंथ काय असते, जास्त असते, आणि बॉन्ड लेंथ काय असते, कमी असते. मग बॉन्ड लेंथ कमी आणि बॉन्ड स्ट्रेंथ काय असते, जास्त असते. त्यामुळे हे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन करू शकत नाही. मग हे काय करतात, तर हे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन काय करू शकतात, तर कॅरी आउट करू शकतात. मग ते इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन कॅरी आउट करतात त्यावेळी इलेक्ट्रोफाइल रिप्लेस होतो, म्हणजे बेन्झीन रिंगच्या हायड्रोजन इथं काय होतो, रिप्लेस होतो. मग जर बेन्झीन रिंगचा हायड्रोजन काय होतो, रिप्लेस होतो, तर मला सांगा कोणत्या कोणत्या पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढलेली आहे, ऑर्थो, पॅरा, ऑर्थो. कोणत्या कोणत्या पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढलेली आहे, ऑर्थो, पॅरा, आणि कोणत्या पोझिशनला वाढले आहे, ऑर्थो. त्यामुळे आपण काय म्हणतो, aromatic ethers do not undergo what reactions, nucleophilic substitution reactions. Aromatic ethers do not undergo nucleophilic substitution reaction. Do not undergo nucleophilic substitution reaction due to resonance stability,
ड्यू टू रेझोनन्स स्टॅबिलिटी अँड C डबल बॉन्ड O बॉन्ड कॅरेक्टर. C डबल बॉन्ड O कॅरेक्टर. बॉन्ड स्ट्रेंथ वाढते, बॉन्ड लेंथ काय होते, कमी होते. बट ड्युरिंग रेझोनन्स, ड्युरिंग रेझोनन्स, रेझोनन्सच्या वेळी, ड्युरिंग रेझोनन्स the electron density at what position it increases? The electron density at ortho and para position increases. Thus they undergo what? They undergo electrophilic substitution reaction. कोणते रिएक्शन्स दाखवतात? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, गिविंग अ प्रोडक्ट मिक्सचर ऑफ ऑर्थो अँड पॅराडायरेक्टिंग. गिविंग अ प्रोडक्ट मिक्सचर. का प्रोडक्ट मिक्सचर मिळतो? कारण आपल्याला प्रोडक्ट मिळताना दोन मिळणार. प्रोडक्ट मिक्सचर ऑफ ऑर्थो डायरेक्टिंग अँड पॅरा डायरेक्टिंग. इथं लक्षात येते का बघा, हा अरोमॅटिक इथर आहे. ह्याचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला? बॉन्ड पेअर. आणि बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला? लोन पेअर. परत लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला? बॉन्ड पेअर. बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला? लोन पेअर. परत लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला? बॉन्ड पेअर. बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला? लोन. परत लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला? बॉन्ड पेअर. आणि बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला? तर लोन पेअर मध्ये कन्वर्ट झाला. सो अरोमॅटिक इथरचं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होऊ शकत नाही, कारण ड्युरिंग रेझोनन्स हा C डबल बॉन्ड O कॅरेक्टर दाखवतात. त्याची बॉन्ड लेंथ कमी होते, बॉन्ड स्ट्रेंथ वाढते, म्हणजे हा बॉन्ड आपण इझिली ब्रेक करू शकत नाही आणि न्यूक्लियोफाइल बरोबर सबस्टिट्यूट करू शकत नाही. ठीक आहे. मग कोणतं? ड्यू टू रेझोनन्स स्टॅबिलिटी आणि C डबल बॉन्ड O कॅरेक्टर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होत नाही. मग काय होतं? बट ड्युरिंग रेझोनन्स काय होतं? ड्युरिंग रेझोनन्स आपल्याला असं दिसतं की ह्या पर्टिक्युलर सिस्टीम मध्ये ऑर्थो पोझिशनची आणि पॅरा पोझिशनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय होते? इन्क्रीज होते. मग इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन जेव्हा होते तेव्हा आपल्याला कोणता डायरेक्टिंग स्ट्रक्चर मिळतो? ऑर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग कंपाऊंड मिळतो, प्रोडक्ट मिळतो. कोणता प्रोडक्ट मिळतो? ऑर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग आपल्याला काय मिळतो? तर प्रोडक्ट मिळतो. हे बघा बाळांनो, आपण बघितले तेच रिएक्शन परत बघायचे. कोणते माहितीये का? हॅलोजिनेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन, फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन्स आणि फ्रिडल-क्राफ्ट व्हॉट असायलेशन्स. जेव्हा कधी पण अरोमॅटिक ग्रुप्स येतात, लाईक हॅलो अरेन आला, फिनॉल आला. आता कोण आहे अरोमॅटिक? कोण आहे? तर इथर आहे. त्यामध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स होतात. आणि जेव्हा त्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स होतात तर फिक्स्ड रिएक्शन आहे. एका केस मध्ये हॅलोजनेशन होणार, एका केस हॅलोजिनेशन नंतर काय होणार? नायट्रेशन होणार. नायट्रेशन नंतर काय होणार? तर सल्फोनेशन एक रिएक्शन बघणार. नंतर फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन आणि काय बघणार? तर फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन बघणार. आणि मग कोणती स्पेशल टाइप ऑफ रिएक्शन असेल तर ते बघणार. आणि आपल्याला ह्यांचे जे प्रोडक्ट मिळणार आहेत ते कसे मिळणार आहेत? ऑर्थो डायरेक्टिंग. आणि कसे मिळणार आहेत? तर पॅरा डायरेक्टिंग. आपल्याला जे हे प्रोडक्ट मिळतात ते कसे मिळतात? तर ऑर्थो डायरेक्टिंग. आणि कसे मिळतात? तर पॅरा डायरेक्टिंग. ऑर्थो डायरेक्टिंग आणि कसे मिळतात? पॅरा डायरेक्टिंग मिळतात. ओके. सगळ्यात पहिला बघूया हॅलोजिनेशन. सगळ्यात पहिला काय बघूया? हॅलोजिनेशन. मी तुम्हाला दोन अरोमॅटिक इथर्स दाखवलेत, एनिसोल आणि काय दाखवले? तर फिनिटोल दाखवले. काय दाखवले? एनिसोल आणि काय दाखवले? तर फिनिटोल दाखवले. तर बघा, सगळ्यात पहिला हॅलोजिनेशन. हॅलोजिनेशन मध्ये आपण काय करूया? ब्रोमिनेशन करूया. काय करूया? ब्रोमिनेशन करूया. सो व्हेन aromatic ether
aromatic ether is treated with bromine in acetic acid. ब्रोमीन कशामध्ये असतो तर ऍसिटिक ऍसिड मध्ये असतो. हा, आणि इथं कॅटलिस्टची गरज लागत नाही. इट डज नॉट इन ऍब्सेन्स ऑफ कॅटलिस्ट. इन ऍब्सेन्स ऑफ कॅटलिस्ट. मग ऍब्सेंट कोणता कॅटलिस्ट ऍब्सेंट असतो तर इन ऍब्सेन्स ऑफ कॅटलिस्ट FeBr3. सो when aromatic ether is treated with bromine in acetic acid in absence of catalyst FeBr3 gives what? It gives what? Ortho-bromo alkoxy. what? Alkoxy काय होणार आहे? Ortho-bromo alkoxy phenol ortho-alkoxybenzene. It gives mixture here, mixture. It gives a mixture of ortho-bromo alkoxybenzene and para-bromo alkoxybenzene. Okay. When aromatic ether is treated with bromine in acetic acid, bromine कशामध्ये डिसॉल्व करतो? acetic acid मध्ये, आणि ही रिएक्शन इन ऍब्सेन्स ऑफ कॅटलिस्ट होते FeBr3 to give a mixture of ortho-bromo alkoxybenzene and para-bromo alkoxybenzene. आता ही रिएक्शन बघा, हा काय घेतला मी? अरोमॅटिक इथर घेतला. हा बेन्झीन रिंग आहे, त्याला अल्कोक्सी ग्रुप कोणता तरी जॉइन आहे. काय आहे? अल्कोक्सी ग्रुप कोणता तरी काय आहे? जॉइन आहे. त्याला ट्रीट केला ब्रोमीन बरोबर in presence of what? Acetic acid. In presence of what? Acetic acid. कसा असतो acetic acid? CH3COOH. acetic acid. तर इथं काय होतं? हा ब्रोमीन इथं ऑर्थो पोझिशनला एकदा जॉईन होतो आणि पॅरा पोझिशनला एकदा जॉईन होतो. परत ब्रोमीन झाला तर हा परत रिपल्शन होणार. रिपल्शनमुळे स्टॅबिलिटी कमी होणार. त्यामुळे ऑर्थो हा काय असणार आहे? मायनर प्रोडक्ट असणार आहे. आणि पॅरा हा सिमेट्रिकल असतो. काय असतो? सिमेट्रिकल असतो. मॅक्झिमम मिनिमम रिपल्शन आणि काय असतं? मॅक्झिमम काय होते? स्टॅबिलिटी अचीव होते. मिनिमम रिपल्शन आणि मॅक्झिमम काय अचीव होते तर स्टॅबिलिटी अचीव होते. हे बघा, हा इथं तर हा इथं, मग ह्या दोघांच्या रिपल्शन मिनिमम रिपल्शन होतं. या दोघांच्या मध्ये रिपल्शन काय होतो? मिनिमम होतो आणि मॅक्झिमम स्टॅबिलिटी काय होते? अचीव होते. मग इथे प्रोडक्ट मिळताना काय मिळतो? C6H5 इथं OR इथं काय जॉईन होणार आहे? ब्रोमीन ऑर्थो पोझिशनला एकदा. मग इथला हायड्रोजन निघाला. ओके. परत नेक्स्ट हा इथून काय झाला? OR इथं काय आहे तर पॅरा पोझिशन. तर इथं आपल्याला काय मिळतो? ऑर्थो ब्रोमो काय मिळणार? अल्किल फिनिल इथर. ऑर्थो ब्रोमो अल्किल फिनिल काय मिळणार? इथर मिळणार. इथं काय मिळणार? पॅरा ब्रोमो अल्किल फिनिल इथर मिळणार. पण पॅरा ब्रोमो हा काय असणार आहे? मेजर प्रोडक्ट. हा काय असणार आहे आपला? मेजर प्रोडक्ट. किती %? 80%. हा काय असणार आहे? ऑर्थो ब्रोमो काय असणार आहे? मायनर प्रोडक्ट. किती %? तर 20%. ही रिएक्शन बघताना इथं लक्ष द्या की हा जो आहे हा 1 मोल म्हणजे ह्यामध्ये किती कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहेत? इथलचे 6.022 × 10⁻23. ह्या 6.022 × 10⁻23 इथर पार्टिकल्स अरोमॅटिक इथर मधले 20% ऑर्थो पोझिशनचा हायड्रोजन रिप्लेस होणार आणि 80% पॅरा पोझिशनचा काय रिप्लेस होणार? हायड्रोजन रिप्लेस होणार. आणि हायड्रोजन रिप्लेस कशाबरोबर होणार? तर ब्रोमीन बरोबर. कशाबरोबर रिप्लेस होणार? ब्रोमीन. मग इथला एक ब्रोमीन इथून 20% आला आणि तो 80%. 20 + 80 किती झाला? 100%. 100% म्हणजे 1 मोल हायड्रोजन. इथल्या 1 मोल ब्रोमीन बरोबर काय होणार? जॉईन. हा Br2 आहे म्हणजे हा Br सिंगल बॉन्ड काय आहे? Br आहे.
म्हणजे इथं बाय प्रोडक्ट काय मिळणार तर HBr. काय मिळणार HBr. आता ह्याचा एक्झाम्पल बघा, ह्याचा एक्झाम्पल इथं OCH3 घेते. ह्याचं नाव काय, ह्याचं कॉमन नेम एनिसोल आहे बाळांनो. ह्याचं कॉमन नेम काय आहे एनिसोल आहे. ह्या एनिसोलला आपण कशाबरोबर रिॲक्ट करतो ब्रोमीन बरोबर इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटिक ऍसिड अँड ऍब्सेन्स ऑफ FeBr3. FeBr3 कॅटलिस्टची गरज नाही आहे. काय असणार आहे हा, आपण रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये असं बघितलं की जो पर्टिक्युलर इथर आहे तो ऑर्थो आणि कसला डायरेक्टिंग आहे पॅरा डायरेक्टिंग आहे. मग ऑर्थो एक प्रोडक्ट मिळणार आणि एक काय मिळणार तर पॅरा OCH3 आणि इथं काय मिळणार आहे ब्रोमीन. मग इथं ह्याचं नाव काय लिहिणार आहे ऑर्थो ब्रोमो एनिसोल. काय लिहिणार ऑर्थो ब्रोमो एनिसोल आणि ह्याचं नाव काय लिहिणार पॅरा ब्रोमो एनिसोल. हा काय असणार आहे मेजर प्रोडक्ट असणार आहे 80% आणि हा काय असणार आहे मायनर प्रोडक्ट असणार आहे 20%. लक्षात येते का बघा. हॅलोजिनेशन मध्ये आपण ब्रोमिनेशन म्हटलं काय की when aromatic ether is treated with bromine in acetic acid in absence of catalyst FeBr3, it gives a mixture of orthobromo alkoxybenzene and parabromo alkoxybenzene. ह्याला अल्किल फिनिल असंही म्हटलं असतं तर चाललं असतं. इथं असंही म्हणू शकतो ऑर्थोब्रोमो अल्किल फिनिल इथर आणि पॅराब्रोमो अल्किल फिनिल इथर गिव्स अ मिक्सचर ऑफ ऑर्थोफिनिल आणि पॅराफिनिल. हा मेजर प्रोडक्ट. सो हिअर आपण काय म्हटलंय लक्षात घ्या की हा जो 1 मोल आहे म्हणजे 6.022 × 10⁻23 पार्टिकल्स कशाचे आहेत तर अल्कॉक्सी ग्रुपचे आहेत. त्यातले 20% ऑर्थो पोझिशनचे हायड्रोजन कशाने रिप्लेस झाले ब्रोमीनने रिप्लेस झाले आणि 80% पॅरा पोझिशनचे हायड्रोजन कशाने रिप्लेस झाले तर ब्रोमीनने रिप्लेस झाले. मग हायड्रोजन 20 आणि 80 किती झाले 100% हायड्रोजन म्हणजे 1 मोल. तो 1 मोल ऑफ हायड्रोजन 1 मोल ऑफ ब्रोमीन बरोबर कंबाईन होऊन काय देणार आहे HBr. म्हणजे इथं बाय प्रोडक्ट काय असणार आहे तर HBr. हा एनिसोल सेम फिनिटोल बरोबर पण सेम रिॲक्शन येणार आहे. फिनिटोल बरोबर पण काय येणार आहे सेम रिॲक्शन येणार आहे. इथं O येणार. ओके इथं काय घेतला CH3. मग इथं काय घेते CH3 नाही CH2 काय घेते CH3 म्हणजे इथिल फिनिल इथर म्हणजे काय असतो तर फिनिटोल असतो. फिनिटोल reacts with bromine water in presence of what acetic acid. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये रिॲक्ट होते ऍसिटिक ऍसिड. मग रिॲक्शन म्हणून काय देणार आहे हा इथं OCH2 CH3 इथं ब्रोमीन जॉईन होतो प्लस परत C6H5 पॅरा पोझिशनला काय जॉईन होणार आहे ब्रोमीन जॉईन होणार आहे. इथं OCH2 CH3 हा इथं हिची रिॲक्शन आहे वरची रिॲक्शन आहे. हा इथं प्लस काय मिळणार आहे तर HBr. प्लस काय मिळणार आहे HBr. मग इथं काय मिळणार आहे ऑर्थो ब्रोमो फिनिटोल. इथं काय मिळणार पॅरा ब्रोमो फिनिटोल. ऑर्थो ब्रोमो फिनिटोल आणि काय मिळाला तर पॅरा ब्रोमो काय मिळाला फिनिटोल. रिॲक्शन लक्षात येतं का बघा. आपण 2 अरोमॅटिक इथर्स बघितले एनिसोल आणि काय आहे तर फिनिटोल. मोस्टली तुमच्या नोटबुक्स टेक्स्टबुक्स मध्ये त्यांनी एनिसोलचं डायरेक्ट एक्झाम्पल दिलंय पण मी तुम्हाला नॉर्मल एक बेसिक रिॲक्शन दिली आणि मगच फायनल रिॲक्शन दिलेली आहे. बेसिक रिॲक्शन दिली आणि मगच काय दिलेले आहे तर फायनल रिॲक्शन काय केलेली आहे तर दिलेली आहे. हे लक्षात येतंय का बघा. हॅलोजिनेशन दॅट इज ब्रोमिनेशन. ब्रोमिनेशन हा पॉइंट लक्षात येतोय का बघा. आता नेक्स्ट रिॲक्शन बघा नायट्रेशन. जसं आपण हॅलोजिनेशन बघितलं तसं काय बघतो नायट्रेशन.
आता इथं नायट्रेशन होत असताना कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होत आहे, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड प्लस कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड आणि कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होतं तर कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड. ह्याला आपण नायट्रेटिंग मिक्सचर असं म्हणतो. काय म्हणतो, नायट्रेटिंग मिक्सचर. काय म्हणतो आपण ह्याला, नायट्रेटिंग काय म्हणतो तर ह्याला आपण नायट्रेटिंग काय मिळतो तर मिक्सचर मिळतो. ओके. नाव ह्यामध्ये रिॲक्शन घडत असताना, ह्यामध्ये रिॲक्शन घडत असताना काय होतं बघा, when aromatic ether is treated, when aromatic ether is treated with, when aromatic ether is treated with whom? When aromatic ether is treated with concentrated nitric acid in presence of concentrated sulfuric acid, in presence of what? Concentrated sulfuric acid, it gives a mixture of ortho nitro alkyl phenyl, ऑर्थोनायट्रो अल्किल फिनिल इथर हा काय असतो, मायनर. अँड नेक्स्ट काय देतो, पॅरा नायट्रो अल्किल फिनिल इथर, जो काय देतो तर मेजर प्रोडक्ट. याची पहिला मी स्टँडर्ड रिॲक्शन घेते, याची पहिला काय लिहिते, स्टँडर्ड रिॲक्शन घेते. हा काय आहे, OR आहे. ओके. प्लस OH NO2, नायट्रिक ऍसिड कसा लिहितो, OH NO2, हा OH मायनस आणि NO2 हा काय असतो, प्लस असतो, इलेक्ट्रोफाइल आहे. हा इथे ऑर्थो पोझिशनला, इथं पॅरा पोझिशनला. मग बघा 6.1 मोल म्हणजे 6.022 × 10⁻23 इथर आहे, अल्किल फिनिल इथर आहे, अल्किल फिनिल इथर किती आहे, 6.022 × 10⁻23 अल्किल फिनिल इथर आहे. हा जेव्हा आपण नायट्रिक ऍसिड बरोबर रिॲक्ट करतो तर हा अल्किल फिनिल इथर हा ऑर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग असतो. कसला डायरेक्टिंग असतो, ऑर्थो आणि कोणता डायरेक्टिंग असतो तर पॅरा डायरेक्टिंग असतो. ती रिॲक्शन इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड काय होते तर सल्फ्युरिक ऍसिड होते. तर आपल्याला मिक्सचर मिळतो, प्रोडक्ट मिळतो. प्रोडक्ट मिक्सचर मध्ये मिळतो, एक मिळतो OR इथं NO2, that is ऑर्थो नायट्रो अल्किल फिनिल इथर. एक काय मिळतो, ऑर्थो नायट्रो अल्किल फिनिल इथर मिळतो. दुसरा मिळतो पॅरा नायट्रो NO2, पॅरा पोझिशनला, म्हणजे इथं मिळतं पॅरा नायट्रो अल्किल फिनिल इथर. हा आपला काय असतो, मेजर प्रोडक्ट असतो. हा आपला काय असतो, मायनर प्रोडक्ट असतो. ही स्टँडर्ड रिॲक्शन झाली. आणि आपण रिॲक्शन कशाबरोबर बघूया तर anisols and phenitols बरोबर. So if this is particularly ether which is having anisole OCH3, that is what, anisole. When anisole is treated with concentrated nitric acid in presence of concentrated sulfuric acid, हा काय देतो इथं बघा, C6H5 OCH3 ऑर्थो पोझिशनला NO2 प्लस आणि एक प्रोडक्ट
OCH3 पॅरा पोझिशनला NO2 आणि बाय प्रोडक्ट काय राहतो तर H2. बाय प्रोडक्ट काय राहतो H2. हा आपल्याला काय मिळणार आहे ऑर्थो नायट्रो एनिसोल. हा काय असणार आहे मायनर प्रोडक्ट असणार आहे. काय असणार आहे पॅरा नायट्रो एनिसोल. हा काय असणार आहे तर मेजर प्रोडक्ट. ऑर्थो नायट्रो एनिसोल पॅरा नायट्रो काय असणार आहे एनिसोल. लक्षात येते का बघा. व्हेन एनिसोल इज ट्रीटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड इट गिव्स व्हॉट mixture of orthonitro-anisole that is a minor product and para-nitro-anisole that is a major product. Orthonitro-anisole and para-nitro-anisole हे दोन प्रोडक्ट तो काय करतो तर देतो. फिनिटोल रिएक्शन पण लिहू शकता तुम्ही. काय लिहू शकता फिनिटोल रिएक्शन पण काय करू शकता तर लिहू शकता. इथं बघा सल्फोनेशन इथं आपण कॅरी आउट करत नाही. काय कॅरी आउट करत नाही सल्फोनेशन आपण इथं काय करत नाही तर कॅरी आउट करत नाही. इथं मोस्टली आपण काय कॅरी आउट करतो तर फिडेलक्राफ्ट अल्कायलेशन आणि फिडेलक्राफ्ट काय कॅरी आउट करतो तर असायलेशन्स. तर फिडेलक्राफ्ट अल्कायलेशन्स आणि फिडेलक्राफ्ट असायलेशन्स नेक्स्ट लेक्चरला घेऊया आणि मग युजेस अल्कोहोलचे फिनॉलचे आणि इथरचे जे युजेस आहेत ते काय करूया तर डिस्कस करूया. सो सी केमिकल प्रॉपर्टीज मध्ये नायट्रेशन हा आपण पॉइंट बघितलोय. नायट्रेशन मध्ये कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड आणि कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड नायट्रेटिक मिक्सचर असतो. So when aromatic ether is treated with concentrated nitric acid in presence of concentrated sulfuric acid, it gives a mixture of orthonitro-alkyl phenyl ether as a minor product and para-nitro-alkyl phenyl ether as a major product. तुम्ही ही सेम रिएक्शन फिनिटोल साठी पण घेऊ शकता. फिनिटोलला इथं तुम्हाला काय लिहायला लागणार आहे C2H5. ओके इथं पण काय येणार आहे C2H5 येणार आणि इथं पण काय येणार आहे C2H5 येणार. म्हणजे आता तुम्हाला नाव फक्त चेंज होणार. ऑर्थो नायट्रो काय मिळणार इथं फिनिटोल आणि इथं काय मिळणार आहे पॅरा नायट्रो काय मिळणार फिनिटोल. इथं आपण सल्फोनेशन कॅरी आउट करत नाही. मोस्टली फिडेलक्राफ्ट अल्कायलेशन आणि असायलेशन बघतोय जो की लास्ट रिएक्शन असणार आहे. तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ते पण पुढे बघूया तर नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके.